शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गटाचे आजी माजी असतील नगरसेवक खासदार आमदार हे शिवसेना शिंदे गटात गेले, मात्र काही जण जे आहे ते त्या ठिकाणीच राहिले। त्यामुळे आज 1 ऑगस्ट रोजी राजन विचारे यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी निष्ठावंत अशा प्रकारचे बॅनर अनेक ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळते आहे। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत। त्या निमित्ताने अनेक महाविकास आघाडीचे नेते येथे या काशीनाथ घाणेकरमध्ये राजन विचारे यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार। मात्र पाहायला गेलं तर ठाणे शहरात असेल या इतर ठिकाणी देखील राजन विचाराला शुभेच्छा देणारे बॅनर या ठिकाणी अनेक वेगवेगळे मजकूर या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत। पाहू शकतो आपण याच बॅनरवरती काशीनाथ घाणेकरच्या बाहेर एक बॅनर आहे, त्यावरती देखील मजकूर लिहिण्यात आलेला आहे। एकनिष्ठ सरदार हा ठाकरेंचा एकमेव सच्चा शिष्य, धर्मवीरांचा आवाज हा विकसित ठाण्याचा अभिमान आम्हा शिवसैनिकांचा। त्याचबरोबर बाजूच्या बॅनरवरती देखील वेगळा मजकूर लिहिण्यात आलेला आहे। जंजीर में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है अशा प्रकारचे मजकूर या ठिकाणी कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला डिवचण्यासाठी या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत। पाहिलं तर निष्ठावंत अशा प्रकारचे भले मोठे होर्डिंग्स जे आहेत ते अनेक ठाणे शहरामध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता लोकसभा नंतर विधानसभा आणि आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका बघता आता कशा प्रकारचे ठाकरे गटातले इतर जे आहेत ते कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी ठाण्यातून देखील अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आहेत ते शिंदे गटात पक्षप्रवेश केल्यामुळे संख्याबळ जी आहे ते कमी झालेली आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता ठाणे महानगरपालिकेवरती कशा प्रकारे कोणाचा भगवा झेंडा या कोणाची सत्ता येते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी काही दिवसापूर्वी देखील 2 दिवसापूर्वी देखील बॅनरवरून वाद प्रतिवाद आपल्याला पाहायला मिळाला होता। युवासेना ठाकरे गट असेल या ठिकाणी शिवसेना शिंदे गट असेल, त्यामुळे बॅनरवरतून राजन विचारेंच्या बॅनरवरती निषेध करत या ठिकाणी वादविवाद पाहायला मिळाला होता। त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा आता राजन विचारेंचे बॅनर झळकत असल्यामुळे आता या ठिकाणी बॅनर वार आपल्याला युद्ध या ठाणे शहरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या आता काळात महानगरपालिका कशा प्रकारे स्वबळावरती लढवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या आज 1 ऑगस्ट रोजी राजन विचारे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीतले बडे नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे नक्कीच कशा प्रकारची ताकद या ठिकाणी दिसून येणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।